नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो फक्त राजकारणाचा किंवा एखाद्या देशाच्या संघर्षाचा विषय नाही, तर त्याचा थेट परिणाम आपल्या घरातील स्वयंपाकघरावर होऊ शकतो. होय मित्रांनो, सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. जगातील अनेक देश तेल आणि गॅससाठी मध्यपूर्वेवर अवलंबून आहेत आणि जेव्हा त्या भागात युद्ध किंवा संघर्ष सुरू होतो तेव्हा त्याचा परिणाम थेट जागतिक पुरवठ्यावर होतो. अशा परिस्थितीत भारतासारख्या मोठ्या देशासाठी सर्वात मोठे आव्हान काय असते माहीत आहे का? ते म्हणजे जनतेला आवश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुरू ठेवणे. कारण भारतात लाखो कुटुंबांच्या घरात रोज स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलेंडर वापरला जातो. जर गॅसचा पुरवठा थांबला तर सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणूनच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. सरकारनं देशभरात ईएसएमए म्हणजेच आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम लागू केलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा ईएसएमए कायदा नेमका काय आहे? मित्रांनो, ईएसएमए म्हणजे एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट. हा कायदा भारताच्या संसदेत 1968 साली मंजूर करण्यात आला होता. या कायद्याचा मुख्य उद्देश असा आहे की आपत्कालीन परिस्थितीत देशातील अत्यावश्यक सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नयेत. म्हणजेच जर एखाद्या अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी संपावर गेले तर त्या सेवांचा पुरवठा थांबू शकतो आणि जर त्या सेवा थांबल्या तर संपूर्ण देशात गोंधळ निर्माण होऊ शकतो. याच कारणामुळे सरकार ईएसएमए कायदा लागू करते. या कायद्याअंतर्गत सरकारला काही विशेष अधिकार मिळतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी संपावर गेले तर सरकार त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश देऊ शकते. इतकेच नाही, या काळात कर्मचारी काम करण्यास नकार देऊ शकत नाहीत, कारण हा कायदा लागू झाल्यावर त्या सेवांचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवणं बंधनकारक असते. आता प्रश्न असा आहे की ईएसएमए कायद्याच्या कक्षेत कोणकोणत्या सेवा येतात? मित्रांनो, या कायद्याच्या कक्षेत अनेक महत्त्वाच्या सेवा येतात. यामध्ये सर्वात आधी येते सार्वजनिक सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता सेवा, जलपुरवठा सेवा, रुग्णालय आणि आरोग्य सेवा, याशिवाय पेट्रोलियम आणि गॅसशी संबंधित सेवा, कोळसा आणि खनिज उत्पादनाशी संबंधित उद्योग, वीज उत्पादन आणि वितरण व्यवस्था, तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा, बँकिंग सेवा, दळणवळण व्यवस्था आणि अन्नधान्य खरेदी व वितरणाशी संबंधित सरकारी संस्था देखील या कायद्याच्या कक्षेत येतात. याचा अर्थ असा की या क्षेत्रातील कर्मचारी अचानक संपावर गेले तर सरकार ईएसएमए लागू करून त्या सेवांचा पुरवठा सुरू ठेवू शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकार देखील आपल्या राज्यात स्वतंत्रपणे हा कायदा लागू करू शकते किंवा इतर राज्यांच्या मदतीने त्याची अंमलबजावणी करू शकते. आता सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं तर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि म्हणूनच सरकार आधीच सतर्क झालंय. गॅस आणि इंधनाचा पुरवठा सुरळीत राहावा आणि देशातील नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठीच ईएसएमए कायदा लागू करण्यात आलाय. म्हणजेच सरकारचा उद्देश एकच आहे, देशातील आवश्यक सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नयेत. कारण जेव्हा संकट येतं तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि म्हणूनच ईएसएमए सारखे कायदे तयार केले जातात. मित्रांनो, आजच्या या माहितीबद्दल तुमचं मत काय आहे? सरकारचा हा निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.